हॅलो स्टुडंट अँड वेलकम बॅक. विद्यार्थी मित्र हो, मागील तासामध्ये आपण किंमत सिद्धांत म्हणजे प्राइस थिअरी या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करीत होतो. त्या माध्यमातून प्राइस थिअरी या सिलेबसचं रिव्हिजन आपण करण्याचा प्रयत्न करीत होतो. मागील तासामध्ये जे आपण प्रश्न पाहिले तसेच आणखी काही प्रश्न आपण या तासामध्ये पाहणार आहोत. तर या तासातला पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, भूमी हा उत्पादनाचा रिकामी जागा घटक आहे. पर्याय अ मूलभूत व नैसर्गिक, पर्याय ब मानवनिर्मित, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर, आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर यापैकी कोणता पर्याय योग्य आहे? पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. भूमी हा उत्पादनाचा रिकामी जागा घटक आहे. अ मूलभूत व नैसर्गिक, ब मानवनिर्मित, क अ व ब दोन्ही बरोबर, आणि ड अ व ब दोन्ही चूक. तर सुरुवातीला मित्र हो, आपण चौथा पर्याय जर पाहिला, अ व ब दोन्ही चूक. अ आहे मूलभूत व नैसर्गिक आणि ब आहे मानवनिर्मित. तर ड पर्याय चुकीचा आहे. मग क अ व ब दोन्ही बरोबर, अ व ब दोन्ही बरोबर असू शकत नाही, म्हणजे अ किंवा ब यापैकी एक बरोबर आहे. तर ब पर्याय आहे मानवनिर्मित. तर विद्यार्थी मित्र हो, भूमी हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक नाही, तर भूमी हा उत्पादनाचा मूलभूत व नैसर्गिक घटक आहे. त्यामुळे या ठिकाणी अपर्याय बरोबर आहे मूलभूत व नैसर्गिक, म्हणजे भूमी हा उत्पादनाचा मूलभूत घटक आहे व तो नैसर्गिक घटक आहे. म्हणून अपर्याय मूलभूत व नैसर्गिक हा योग्य पर्याय आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. श्रम या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजे रिकामी जागा होय. तर विद्यार्थी मित्र हो, आपण उत्पादनाचे सिद्धांत या चॅप्टरचा अभ्यास करताना उत्पादनाचे 4 घटक पाहिले आणि त्या 4 घटकांना मिळणारे मोबदले याचा अभ्यास केला. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, श्रम या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजे रिकामी जागा होय. श्रमिकानं श्रम केल्यानंतर त्याला जो श्रमाच्या बदल्यात मोबदला मिळतो तो काय मिळतो, ही या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे. तर श्रम या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय पहिला आहे अ मजुरी किंवा वेतन, ब आहे व्याज, क आहे खंड,
आणि ड आहे नफा किंवा तोटा. तर आपण अभ्यास केलेलाच आहे. श्रम या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजे रिकामी जागा होय. तर ड पर्याय आहे नफा किंवा तोटा. तर श्रमिकाला श्रम केल्याबद्दल नफा किंवा तोटा मिळतो का? नाही. म्हणून ड पर्याय चुकीचा आहे, अयोग्य आहे. त्यानंतर क पर्याय खंड. तर श्रम या घटकाला मिळणारा मोबदला खंड आहे का? नाही. खंड हा जमिनीच्या वापराबद्दल जमिनीच्या मालकाला मिळणारा मोबदला असतो. त्यानंतर ब पर्याय आहे व्याज. तर श्रम या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजे व्याज होय का? नाही. कारण व्याज हे भांडवलाच्या वापराबद्दल मिळणारा मोबदला असतो. म्हणून ब बरोबर नाही व्याज, क बरोबर नाही खंड आणि ड बरोबर नाही नफा किंवा तोटा. तर श्रम या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजे मजुरी किंवा वेतन होय. कारण श्रमिकानं श्रम केल्यानंतर त्या श्रमाचा मोबदला म्हणून मजुराला मजुरी किंवा वेतन मिळत असते. म्हणून अपर्याय बरोबर आहे. श्रम या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजे मजुरी किंवा वेतन होय. पुढचा प्रश्न घेऊया. उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाही असा काळ म्हणजे रिकामी जागा होय. तर उत्पादनाच्या स्थिर घटकामध्ये बदल करता येत नाही असा काळ म्हणजे रिकामी जागा होय. तर त्यामध्ये पहिला पर्याय आहे अल्पकाळ. दुसरा पर्याय आहे अतिअल्पकाळ. तिसरा पर्याय आहे दीर्घकाळ. चौथा पर्याय आहे अतिदीर्घकाळ. तर उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाही असा काळ म्हणजे अल्पकाळ होय. कारण अल्पकाळामध्ये उत्पादनाच्या स्थिर घटकामध्ये बदल करता येत नाही, केवळ बदलत्या घटकामध्ये बदल करता येतो. आणि अतिअल्पकाळ हे पण पर्याय योग्य नाही, कारण अतिअल्पकाळात तर कोणत्याच घटकात बदल करता येतो. दीर्घकाळामध्ये मात्र उत्पादनाचे बदलते घटकही बदलता येतात आणि स्थिर घटकही बदलता येतात. म्हणून अपर्याय अल्पकाळ हे उत्तर योग्य आहे. कारण उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाही असा काळ म्हणजे अल्पकाळ होय. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या मते स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय. रिकामी जागा यांच्या मते स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय. म्हणजे स्थिर खर्चाला पूरक खर्च कोणी म्हटलेला आहे? पर्याय अ आहे डॉक्टर मार्शल. पर्याय ब आहे ॲडम स्मिथ. पर्याय क आहे रिकार्डो आणि पर्याय ड आहे कार्ल मार्क्स. तर कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी स्थिर खर्च म्हणजे पूरक खर्च होय असं म्हटलेलं आहे? तर कार्ल मार्क्स यांनी म्हटलं का? नाही. म्हणून ड पर्याय अयोग्य. रिकार्डो यांनी म्हटलं का? नाही. म्हणून रिकार्डो सुद्धा योग्य पर्याय. ॲडम स्मिथ यांनी सुद्धा म्हटलेलं नाही. आणि डॉक्टर मार्शल. तर डॉक्टर मार्शल यांच्या मते स्थिर खर्च म्हणजेच पूरक खर्च होय. म्हणून डॉक्टर मार्शल
यांच्या मते स्थिर खर्च म्हणजेच पूरक खर्च होय, म्हणून पर्याय अ डॉक्टर मार्शल हा योग्य पर्याय आहे. ओके, आता पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या मते पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची मागणी पूर्ण लवचिक असते. रिकामी जागा यांच्या मते पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची मागणी पूर्ण लवचिक असते. तर कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलं होतं की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची मागणी ही लवचिक असते? पर्याय अ आहे श्रीमती जोन रॉबिन्सन. ब पर्याय आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. क पर्याय आहे ॲडम स्मिथ आणि ड पर्याय आहे डेव्हिड रिकार्डो. तर या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता? यांच्या मते पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची मागणी पूर्ण लवचिक असते. तर ड पर्याय आहे डेव्हिड रिकार्डो. डेव्हिड रिकार्डो यांच्या मते पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची मागणी पूर्ण लवचिक असते. हे वाक्य डेव्हिड रिकार्डोने सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲडम स्मिथ यांच्या मते सुद्धा पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची मागणी पूर्ण लवचिक नसते. किंवा डॉक्टर मार्शल यांनी सुद्धा हे सांगितलेलं नाही. तर श्रीमती जोन रॉबिन्सन यांच्या मते पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची मागणी पूर्ण लवचिक असते. तर पर्याय बरोबर आहे श्रीमती जोन रॉबिन्सन. श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी सांगितले की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची मागणी ही पूर्ण लवचिक असते. त्यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपण घेऊया. रिकामी जागा प्राप्त करणे हे प्रत्येक उत्पादकाचे मुख्य उद्दिष्ट असते. रिकामी जागा प्राप्त करणे हे प्रत्येक उत्पादकाचे मुख्य उद्दिष्ट असते. तर पहा, प्रत्येक उत्पादकाचं मुख्य उद्दिष्ट काय असते? उत्पादक उद्योग सुरू करतो, उत्पादन सुरू करतो. तर हे उत्पादन सुरू करण्यामागचा त्याचा काय उद्देश असतो? महत्तम नफा. ब महत्तम उत्पादन. कमीत कमी तोटा. आणि ड वरील सर्व. तर पहा, रिकामी जागा प्राप्त करणे हे प्रत्येक उत्पादकाचे मुख्य उद्दिष्ट असते. पहिला पर्याय आहे महत्तम नफा. तर प्रत्येक उत्पादकाचं मुख्य उद्दिष्ट हे नफा प्राप्त करणे हे असतं. म्हणजे प्रत्येक खाजगी उत्पादकाचं मुख्य उद्दिष्ट जे असते ते महत्तम नफा. नफाही नाही, महत्तम नफा. त्यांना जास्तीत जास्त नफा पाहिजे. म्हणून पर्याय बरोबर आहे. ब पर्याय काय आहे? महत्तम उत्पादन. तर प्रत्येक उत्पादकाचं मुख्य उद्दिष्ट महत्तम उत्पादन तयार करणे हे नसतं. उत्पादन कितीही हो, कमी उत्पादन करून जास्त नफा मिळविणे हे उद्दिष्ट असतं. म्हणून त्या ठिकाणी योग्य पर्याय कोणता आहे? महत्तम नफा का महत्तम उत्पादन का कमीत कमी तोटा?
कारण हे वरील सर्व उद्दिष्ट प्रत्येक उत्पादकाचे नसतात. ज्यांना त्या ठिकाणी फायदा होतो ते कमीत कमी तोटा कशाला व्हावा वाटेल त्यांना, कमीत कमी तोटा हे त्यांचं उद्दिष्ट नसते. म्हणून क पर्याय बरोबर नाही. क पर्याय बरोबर नाही म्हणजेच वरील सर्व म्हणजे ड पर्याय बरोबर नाही. आणि महत्तम उत्पादन, अनेक उत्पादकांचं उद्दिष्ट जास्तीत जास्त उत्पादन करणे हे असतेच असं नाही. काही उत्पादक उत्पादन कमी करतात आणि त्या उत्पादनाची किंमत वाढवून जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात. म्हणून महत्तम नफा प्राप्त करणे हे प्रत्येक उत्पादकाचे मुख्य उद्दिष्ट असते असं आपल्याला दिसून येते. म्हणून याचा योग्य पर्याय आहे महत्तम नफा पर्याय अ. ओके विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.